नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS खानदेश। माणुसकीला काळीमा फासणारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे। एका 75 वर्षांच्या वृद्ध आजींवर त्यांच्याच नराधम शेजाऱ्याने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय। ज्या वयात आदराची आणि संरक्षणाची गरज असते त्या वयात एका माऊलीला अशा भीषण अत्याचाराला सामोरे जावे लागते। ही चीड आणणारी घटना घडली आहे जळगावच्या फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत। 29 जूनच्या रात्री जेव्हा संपूर्ण गाव शांत झोपलं होतं तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने या 75 वर्षीय वृद्धेच्या घरावर वक्रदृष्टी टाकली। तहान लागलीये, पिण्यासाठी पाणी द्या असा बहाणा करत या नराधमाने आजीच्या घरात प्रवेश मिळवला। घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्याने या 75 वर्षीय वृद्ध माऊलीवर बळजबरी केली आणि त्यांच्यावरती अत्याचार केला। विश्वासाने पाणी देणाऱ्या हातांनाच या नराधमाने नखाने ओरबाडले। पण या नराधमाच्या अत्याचारापुढे आजीबाई खचल्या नाहीत। त्यांनी धीर एकवटला आणि थेट फैजपूर पोलीस ठाणे गाठून या विकृताच्या विरोधात तक्रार नोंदवली। फैजपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीतच चक्र फिरवली आणि नराधम आरोपीला ताब्यात घेतलं। न्यायालयाने या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। आज पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय की आपल्या राज्यातील महिला, मग त्या लहान मुली असोत की 75 वर्षांच्या वृद्ध आजी, सुरक्षित कधी होणार आहे? पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून असं कृत्य करणाऱ्या या विकृताला कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही का? वृद्धेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने चक्र फिरवलीत। पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या। आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले। मात्र अशा नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ आणि कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता जनतेकडून होतीये।